सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं स्किल पैसा आहे काय आणि यातून अर्निंग कशी करायची। आता भरपूर लोकांना क्वेश्चन असतो की स्किल पैसा नेमका आहे तरी काय, मला पण त्याबद्दल थोडंसं सांगा तर नक्की। सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा टॉपिक असा आहे की खूप सारे लोक मला क्वेश्चन करतात की स्किल पैसा नेमका आहे काय, त्या स्किल पैसाबद्दल मला थोडीशी माहिती सांगा। तर जे पण तुम्हाला हे व्हिडिओ पाठवले असतील त्यांना तुम्ही थँक्यू सो मच म्हणा, कारण की यामध्ये मी अशा भरपूर साऱ्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून कोणी सांगितलं पण नसतील। सो सर्वात महत्त्वाचं स्किल पैसा इट इज अ ई लर्निंग गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म। आता ई लर्निंग नेमकं काय असते? ई लर्निंग म्हणजे तुम्ही स्वतः जे डिजिटल क्षेत्रामध्ये जे स्किल्स असतात ते स्वतः इथे शिकणार, ठीक आहे। आता डिजिटल स्किल्स, आता नेमकं स्किल्स काय आहे, स्किल्सवर आपण डिस्कस करूयात की नेमकं स्किल कसं असतं। जसे की मी कालच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जसं लोह आहे, समजा लोखंड आहे, त्या लोखंडाला जर तुम्ही ट्रान्सफॉर्म केलं कशामध्ये, कुऱ्हाडमध्ये, तर त्या लोखंडाला बदलता आलं पाहिजे ना, बरोबर की नाही? तर याला म्हणतात स्किल। तर त्या लोखंडाला जास्त भाव असणार की त्या कुऱ्हाडला असणार, म्हणजे स्वतःला आपण कसं डेव्हलप करणार हे पण खूप महत्त्वाचं आहे। आता हे झालं स्किलबद्दल। आता कोणकोणत्या स्किल्स इथे शिकवले जातात त्याबद्दल पण आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर सर्वप्रथम इथे डिजिटल स्किल्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात। फॉर एक्झाम्पल मध्ये अफिलिएट मार्केटिंग नेमकं काय असतं, डिजिटल मार्केटिंग नेमकं काय असतं, डीम सिरीज नेमकं काय आहे, कॅनवा मास्टरी काय आहे, ग्राफिक डिझायनिंगमध्ये लोगो डिझायनिंग असेल, कॅनवा डिझायनिंग असेल, भरपूर साऱ्या गोष्टी आल्यात। त्यानंतर कम्युनिकेशन स्किल असेल, कम्युनिकेशन स्किलच्या नंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, देन वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, भरपूर साऱ्या अशा डिजिटल स्किल्स आहेत। आता व्हिडिओ एडिटिंग तर खूप महत्त्वाचं आहे, त्यामध्ये मी सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करते, ते जर तुम्ही केलं त्यामध्ये पण भरपूर स्कोप आहे। आणि नेक्स्ट आहे कंटेंट क्रिएशन। कंटेंट क्रिएशन जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही कंटेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखले जाऊ शकतात। आणि आता गव्हर्नमेंटनं पण ते अनाऊन्स केलेलं आहे की कंटेंट क्रिएटर इट इज अ प्रोफेशन, ओके, आणि इट इज नॉट अनप्रोफेशनल वर्क, इट इज अ प्रोफेशनल वर्क। फॉर दॅट यू डिस्कवर फॉर दी, म्हणजे मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल पूर्णपणे जे पण माहिती असते ना ते घ्या। लोकांवर जे लोक म्हणतात ना हे खोटं आहे की यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फ्रॉड होतात, असं नसतं। प्रत्येक कंपनी काय फ्रॉड नसते किंवा प्रत्येक जो माणूस असतो तो फ्रॉड नसतो। आता हे झालं डिजिटल स्किल्सबद्दल मी बोलले। आता प्राइस काय काय आहे, तर फर्स्ट आहे गोल्ड पॅकेज, ज्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते। त्याची प्राइस आहे 999, त्यामध्ये ॲक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम भेटले जाते आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा भेटले जाते। फॉर एक्झाम्पल जर दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला हेच भेटेल, 1:1 मेंटरशिप। आणि जर तुम्हाला असं वाटते की माझ्यासोबत जॉईन व्हायचं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही स्वतः माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। मी पूर्णपणे तुम्हाला सांगेल डिजिटल स्किल्सचं महत्त्व, स्किल्स नेमकं काय असते आणि जर तुम्ही हे केलं तर कशा प्रकारे तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकाल, ठीक आहे। आता हे झालं। आणि कंटेंट क्रिएटर जे म्हणतात ना इट इज नॉट अनप्रोफेशनल, तर त्यांनी एकदा न्यूज पण बघली पाहिजे। तर न्यूजमध्ये स्पष्ट दाखवलेलं आहे कंटेंट क्रिएटर पण तेवढेच प्रोफेशनल लेवलला आहेत, ठीक आहे। जर वाटत असेल मला पण हे यामध्ये करिअर करायचं, सो इट इज खूप, म्हणजे जर तुम्ही एक साईड हस्टल म्हणून स्टार्ट करत असाल ना, खरंच खूप ग्रेट आहे। कारण मी पण एक मेडिकल स्टुडंट आहे, मी पण एक विद्यार्थी आहे, पण मी एक साईड हसल म्हणून हे स्टार्ट केलं होतं। बट मला नाही वाटलं होतं की मी स्किल पैसामध्ये एवढी डेव्हलप होईल आणि मी इथे पूर्णपणे माझं देईन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यामध्ये ना जेव्हा मी स्टडी वगैरे करते तेव्हा पण मला भरपूर गोष्टींचा असा फायदा होतो। तर मला खूप सारे ChatGPT यूज करता येत नव्हती अगोदर, मला माहीतच नव्हतं की AI टूल्स कोणते कोणते आहेत। तर त्याचा फायदा मला माझ्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सुद्धा होत आहे। आणि तुम्हाला वाटते की मला पण करायचं आहे, नक्की स्टार्ट करू शकता। सेकंड आहे 2299चं प्लॅटिनम पॅकेज। प्लॅटिनम पॅकेजची प्राइस आहे 2299, ते पण सगळ्यांना माहीत असेल। त्यामध्ये कोणते कोणते स्किल्स शिकवले जाते हे पण मी तुम्हाला डिस्कस करेल। पण फर्स्ट ऑफ ऑल मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला याबद्दल सगळ्या माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येस टाईप अँड यू आर बी दी इंटरेस्टेड देन मेसेज मी ऑन व्हॉट्सॲप। आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला स्टार्टअप करायचे, मी सिरियस आहे माझ्या फ्युचरबद्दल, मला स्किल्समध्ये डेव्हलप करायचं, तर नक्की मेसेज करा, तेव्हाच मी रिप्लाय करेल आणि 1:1 सेशनसुद्धा तुम्हाला डेव्हलप करून देईन।
तर मला एवढंच म्हणायचे, कोणत्याही गोष्टीमध्ये फ्रॉड पद्धत जर तुम्ही स्वीकारली किंवा निगेटिव्ह विचार आणले तर निगेटिव्ह पद्धतच तुमच्यासोबत होणार आहे. पण त्याला जर पॉझिटिव्हली तुम्ही घेतलं तर नक्की पुढे जासाल. आणि वाटत असेल काही डाऊट आहेत, काही आहे त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला पाहिजे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला मेसेज करून सांगू शकता. तुमच्यासाठी ते अरेंज करेलच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.